श्री ज्ञानेश्वर हरिपाठ अभंग 97. अभंग. पर्वताप्रमाणे पातक करणे, व्रजले होणे अभक्तासी. नाही जासी भक्ती ते पतित भक्त, हरिशी न भजत दैवत. अनंत वाचार बळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. अर्थ. जे पर्वताप्रमाणे मोठमोठी पापे करतात आणि हरिभक्तीविषयी पराडमुख राहतात, त्या अभक्ताची पापे अन्य उपायाने नाहीशी होत नाहीत, ती तशीच राहतात. अगणित पातकांच्या गर्तेत बुडालेला हा करंटा, की ज्याला हरीची प्रेम भक्ती नाही, तो पतित बनतो. मग हा अभक्त हरीचे भजन कसे करील? जे एकसारखी सतत वायफळ बडबड करीतात, त्यांना तो दयाघन हरी कसा बरे प्राप्त होईल? म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, या जगातील सर्व घटकांच्या ठिकाणी एकाच आत्म्याचे अधिष्ठान आहे. अभंग 8. संताचे संगती मनमार्ग गती, हा कळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्वी नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न भादिजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराळा जाणे. अर्थ. सज्जनाच्या सहवासाने मनाच्या प्रवृत्तींना चांगली गती मिळते, चांगले वळण लागते. म्हणून त्या मार्गानेच श्रीपतीला करून घ्यावा. जीवाचा स्थायी भाव वाणीने रामकृष्ण नामाचा उच्चार करावा, हा होय. शंकरही मनोभावे रामनाम जपतो. सर्वव्यापी परमेश्वराचे नाम हेच तत्व ज्याला एकदा लाभले, त्याला द्वैत बंधनाची बाधा होत नाही. खडतर कष्ट करून जीवन रहस्याचे जे सुख योगियांना मिळते, ते सुख आम्हा वैष्णवांना नामोच्चारापासून मिळते. बाळ प्रल्हादावर हरिनामाचा छंद झटकन चिकटला बिंबला, तर उद्धवाला कृष्णासारखा ज्ञानदाता मिळाला. ज्ञानदेव म्हणतात, असे हे सहज सुलभ नाम आहे, ते उच्चारणारे लोक मात्र फारच विरळ दिसतात. इतरांना जणू ते दुर्लभच वाटते. अभंग 9. विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाचे. उपजुनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची जाडणी गुरुविने ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. अर्थ. रामकृष्ण नामाशिवाय इतर ठिकाणी मन घालणारा व विष्णू नामोच्चाराशिवाय इतर जप करणारा जरी ज्ञानी असला तरी त्यांचे ते ज्ञान व्यर्थ होय. जन्माला येऊन जो द्वैताच्या पलीकडे असलेल्या अद्वैताला म्हणजेच परमेश्वराला ओळखत नाही, तो करंटा होय. अशाला रामकृष्ण भाव कसा प्राप्त होणार? द्वैत भाव नाहीसा करून टाकणारी झाडणी गुरुप्रसादाशिवाय लाभत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मग अशा माणसाचे मन नामस्मरणावर कसे बरे केंद्रित होईल? म्हणून ईश्वराच्या सगुण रूपाचेच
ध्यान मी सतत करीत राहून प्रपंचातील गोष्टीचे मौन धरले, त्यांचा विचारच केला नाही, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जय गुरु.